अरे चुंबक. लहान मुला शौनक म्हणत जा. नाव आहे ते माझं. आय मीन ते शौनक. तुमचं तुटलंय का रे? कुणाचं रे? म्हणजे तुझं आणि ऋतूचं ब्रेकअप झालंय का असं विचारत होतो. माझ्या आत ना एक पशु आहे, पशु. आणि तो जर चवताळला ना तर तूही संपशील. काय संपशील? नीट बोलत जा. अरे रागवतच कशाला रे? म्हणजे मी तर जस्ट तसंच विचारत होतो. म्हणजे कसं आहे, त्या दिवशी ऋतू एकटी आली आणि आज तू एकटा आलास ना, म्हणून जस्ट विचारलं असंच. लहान बाळा विघ्नेश, या जगात सगळे एकटे येतात आणि एकटेच जातात. तूही एकटाच जाणार आहेस एक दिवस. आणि मी ना भाबडा आहे. भाबडा आहे भाबडा. आणि मी बडाबडा बोलीन आता तुला. हा. त्याच्या आत मला जाऊ दे. अरे पण दादा नाहीये घरात. अरे माहितीये रे माझ्या सोन्या, दादा नाहीये घरात. जाऊ दे, मी जातो. मॅटर एवढा सिरियस आहे? काहीतरी गडबड आहे. हा पोरखेळ माझ्या अंगाशी आलाय आता. गावात ती बाई तुझ्या अंगाशी आली? ग मैत्री, लाईक देईन आता खरंच. वाव यार, मी तू असं काही केलंस ना की मला असं मस्त मॅनली वाटतस तू. मॅन कसलं मॅनली? त्या लेलीबाईने पार हवा काढून टाकली मायातली. म्हणजे ती बाई खूप डायरेक्ट आहे. मला तरुण मुलांमध्ये मज्जा वाटते. ओ शिट, डोंट टेल मी यार. आय हॅव टू. काय आहे, मी तिला पटवायला तिकडे गेलो ना. पटवायला गेलास? अरे यार, मी नाही सांगणार. नाही, मी सांगणारच नाही. नाही नाही, सांग सांग सांग. हे बघ, मी त्यांना, त्या बाईंना समजवायला गेलो बरोबर. मी त्यांना म्हटलं, बाई आपल्या वयात खूप अंतर आहे. हो नाही का? म्हणजे तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या. तर आणि हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून मी काय केलं माहिती आहे का? मी त्यांना म्हणालो की तुम्ही मला कशाला भेटताय, तुम्ही माझ्या आईला भेटा ना, नाही का? पण मला काय म्हणायला माहिती आहे, मला तरुण मुलांमध्ये जास्त इंटरेस्ट. शिट. मग काय? अरे किती जुन्या खबरी परत 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 उकळवून काढताय. इस बार हमारे पास एक तड़कती फड़कती जबर इन्फॉर्मेशन है. काय? पण हो, म्हणजे भविष्यात तुझ्यावर जे काही त्याचे दुर्गामी परिणाम होणार आहे त्यातून तुला वाचवण्यासाठी ऍज ए तुझा धाकटा भाऊ आणि ऍज ए तुझा हितचिंतक म्हणून तुला सांगतोय. म्हणजे मग माझं कर्तव्य आहे म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. मग सांग ना. सांगू का? पण कसं आहे ना, सांगण्याआधी आहे ना, आधी आपला रेट तर ठरवा लागेल. म्हणजे आपल्या दोघांमधलं जे काही असेल छोटं मोठं. 2 दिन. 2 फार कमी होतात रे आजकाल. मी काय म्हणतो, या वेळेला एक 300 देशील का? 2 दिन म्हणजे 2 कानाखाली देईन. अच्छा. नाही म्हणजे साहेब, आता आमचा अपमान नाही. म्हणजे आता तुम्ही नेहमीचे गिराईक आहात म्हणून तुम्हाला माहिती देतो. नाही म्हणजे बघा, जराशी माहिती देतो, त्यातून तुम्हाला जर का पसंत पडलं तर मग आपण रेट ठरवू ना. अरे वा विघ्नेश, तुझ्याकडून एवढी समजूतदारपणाची अपेक्षाच नव्हती मला. चांगले चांगले मोठा झालास तू. अरे थँक्यू यार. तर एक मिनिट. तर तुला घरात कोणीही विचारलं दिल चाहता है आवडतो का, तर नाही म्हणायचं. ओके? का? काय यार, तुमची मागची जनरेशन. अरे जरा स्पीड वा रे, जरा स्पीड वा, समजून घ्या.
दिल चाहता है ही एक फिल्म होती. ए मला माहिती रे ते. हा, पुढे. अरे तेच सांगतोय. तर घरात कोणी विचारलं दिल चाहता है फिल्म तुला आवडते का, तर नाही असं म्हणायचं. अरे पण का? आपल्याला मिळणाऱ्या इन्फॉर्मेशनचा बॅलन्स या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे अधिक इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी त्वरित टोल भरावा. धन्यवाद. हॅलो हॅलो दादा, हॅलो 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 दादा, ऐक ना. मग सौमित्र कसा आहेस तू? कसं काय चाललंय तुझं क्लिनिक? काय छान आहे. तुमचं कसं चाललंय? सोशल मीडिया फर्स्ट क्लास. लाईक येत आहेत ना फोटोला? एकदम. काय झालंय काय? का नाही म्हणजे अशी अधूनमधून केली तुझी चौकशी, तर काय हरकत आहे का? नाही, बरोबर आहे बाबा तुमचं. चौकशी ही प्रॉपर व्हायला पाहिजे. नात्यातलं बॉन्डिंग वाढतं. सौमित्रचे बाबा, आपण सगळे मिळून बऱ्याच वर्षात कुठली फिल्म बघायला नाही गेलो ना. सौमित्रचे बाबा म्हणजे माझे कोण? नाही, कधीतरी सहज असं म्हणून जा ना की विघ्नेशचे बाबा. तुला खरं सांगू, या घरात आहे ना कधी कधी मला वडील नसल्याचा फील येतो. त्याला एक सणसणीत देऊ का उष्ट्या हाताने? बाळ विघ्नेश. विषयांतर करू नको तू. खरं आहे नलिनी तुझं. बरेच दिवसात आपण एकत्र अशी फिल्म बघायला गेलोच नाहीत, नाही का? फार पूर्वी म्हणजे हे पोरं लहान असताना आपण कसे एकत्र जायचो, फिल्म बघायचो, मजा करायचो. खरंच आपण सगळी फॅमिली म्हणून एकत्रित जाऊयात एकदा पिक्चरला. नक्की जाऊ ना. बरोबर आहे तुमचं, आपण जाऊया. पण कसं आहे म्हणजे आम्ही आमच्या जनरेशनचे पिक्चर बघतो, तुम्ही तुमच्या जनरेशनचे पिक्चर बघा. आपण सगळे तुमच्या आवडीची फिल्म बघायला जाऊ. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की 1, 2, 3, 4 आपण 4 जण मिळून फिल्मला जाऊ? सॉरी, जमणार नाही. अगं म्हणजे मित्रांनी वगैरे बघितलं तर काय म्हणतील? हे बरोबर वाटतं का ते? सॉरी. ठीक आहे, मग आपण घरीच एखादा पिक्चर बघू सगळे फॅमिली एकत्रित बसून. काय कुठला? हे एकदम जुना वगैरे नको हा. नाहीतर तो पिक्चर स्टार्ट व्हायच्या आधीच झोप येईल. ठीक आहे ना मग नवीन कुठला तरी बघूया, हो की नाही? फार जुना पण नको हा म्हणतोय असं, आणि फार नवीन पण नको. असं मधलं बघू, एक साधारण 2000च्या आसपासचा. हा म्हणजे दिल चाहता है कसा वाटतो तुला? आवडेल ना? दमयंती. कोण दमयंती? हॅलो, दमयंती. डॉक्टर सौमित्र आहेत का? तुम्ही कोण? मी त्यांची पेशंट. हॅलो 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 हॅलो. हां, मी सौमित्र बोलतोय, मिसेस लेले. फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला भेटून ना मला खूप बरं वाटलं. तर आपण भेटत जाऊया वरचेवर. हां म्हणजे भेटू आपण, पण आपण क्लिनिकला भेटू. मी आता क्लिनिकला चाललो. तुम्ही क्लिनिकला कधी भेटू शकता अपॉइंटमेंट घेऊन? क्लिनिकवर बरं नसताना येईनच हो मी, पण बरं असताना आणि बरं वाटण्यासाठी आपल्याला बाहेरच भेटायला पाहिजे ना. म्हणजे हॉटेलमध्ये भेटलेलो तसे.